मैदानावरती इन झाला आणि त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळालं आणि त्याला ही ट्रॉफी डेडिकेट केल्या अभिषेक शेळकेनं. जय शेळके. चला लगेच विनंती करेन सलामीची जोडी आपण केलपट्टीवरती पाठवा. चेंडूची पूर्तता करा. चला सलामीची जोडी आपण जा मैदानावरती. मॅच पाहायला मिळेल एका साईडला सायरा 11 जर्मन निलजय आणि त्याला फाईट करत असताना प्रणय 11 सहारा शिवकर. तर सलामीची जोडी खेळपट्टीवरती फलंदाज नितेश पाटील आणि विशाल पवार ही सलामीची जोडी आपण मैदानावरती पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पहिला मुख्य गोलंदाज वासुदेव अंगरे हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. 4 षटकांची मॅच पहिला पूर्वार्ध जिथे बॅटिंग करतो सायरा 11 जर्मन निलजय. किती धावांचं टार्गेट पहिल्या पूर्वार्धामध्ये सेट केलं जाईल. चला लगेच सामन्याला आपण सुरुवात करूया. बॉलिंग ट्रॅक वरती वासुदेव अंगरे P1 चा पहिला षटक फेकत असताना प्रणय 11 सहारा शिवकर टीमचा हा पहिला गोलंदाज. समोर पाहिलं तर फलंदाज नितेश पाटील हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. यस केम ऑन. पहिलाच बॉल. पहिला बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. शॉट पाकवस खबर निघला तिथे चुकी केली. जीवनदान दिलं फलंदाज नितेश पाटीलला आणि मिले सिंगल बॅटिंग करत असताना सायरा 11 जय हनुमान निलजय टीमला एक धावेनं वैयक्तिक संघाचं अकाउंट हे ओपन केलं फलंदाज नितेश पाटीलला आणि त्या फलंदाजाला जीवनदान दिलंय हे कर्दनकर राहील सहारा शिवकर टीमसाठी. दिलेलं जीवनदान म्हटलं तर पुन्हा एकदा त्याच फलंदाजाला आमंत्रण देणं
आणि तेच केलं या मॅच मध्ये शिवकर टीमनं. स्ट्राईक वरती आता फलंदाज विशाल पवार, हा फलंदाज तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहता. गोलंदाजी भरपूर चांगली, मात्र क्षेत्ररक्षकांना देखील साथ देणं हे तेवढंच गरजेचं राहील प्रणय 11 सहारा शिवकर टीमसाठी. त्याच्यानंतर व्यासपीठावरती आम्ही इन्व्हाइट करतो दिग्विजय भोपी, त्याच्यानंतर शुभम पाटील आणि धनु भोपी, या तिन्ही व्यक्तिमत्वांना विनंती आहे. त्याच्यानंतर मनीष शेठ पाटील तुम्हाला ऑफिशियल आमंत्रण देतात, त्यांना मी विनंती करेन की यावा आपण व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत आहे. ओ इथे चांगला फटका, बॅटच्या रडार मध्ये बॉल आणि चेंडू चालल्या बॉर्डलाईनच्या बाहेर, 6 धाब्यांसाठी षटकार. संघ पुढचा बॉल, वासुदेव अंगरे ब्रह्मास्त्राचा वापर केला, फलंदाज बाद पहिला धक्का. बॅटिंग करत असताना सायरा 11 जर्मन निल्जे टीमला विशाल पवार पाक टू द पवेलियन. त्याच्यानंतर व्यासपीठावरती आपण पाहतोय मंगलमूर्ती कंस्ट्रक्शनचे सर्वा दिग्विजय भोपी, शुभमजी पाटील असतील, धनुजी भोपी असतील, या सर्वांचे या स्पर्धेच्या माध्यमातून मनोहर शेठ पाटील यांच्याकडून आम्ही स्वागत करतो. पहिला धक्का लागला, पहिली विकेट मैदानातून बाहेर. विशाल पवार वैयक्तिक 6 धाब्यांचे योगदान दिलं आणि त्याची विकेट मैदानातून बाहेर. नवीन खेळाडू केतन पाटील 3ऱ्या क्रमांकासाठी मैदानावरती दाखल झाला. पहिला पूर्वार्ध जिथे टार्गेट सेट करायचा आणि अशा स्थितीमध्ये विशाल पवारची विकेट मैदानातून बाहेर झाली. चेंडूंचा विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती निलजे. अलक्यातनं कट करण्याचा प्रयत्न, लेंथ लाईन चांगली आहे, बॅकअप भरपूर चांगली या मॅच मध्ये वासुदेव अंग्रेजचा पाहायला मिळतं आणि मागील सलग 2 बॉल निर्धाव फेकला आणि त्याच्यामध्ये एक विकेट. चांगली गोलंदाजी गुणवत्ता सिद्ध करतो मैदानावरती वासुदेव अंगरे. आणि ज्यावेळी तुम्ही स्वतःला मैदानावरती सिद्ध करत असता त्यावेळी प्रेक्षक तुम्हाला प्रसिद्धी देत असतात. आज स्वतःला सिद्ध करतो, अगदी चांगली गोलंदाजी सध्या या मॅच मध्ये वासुदेव अंगरेची पाहायला मिळतं. पुढचा बॉल समोर केतन पाटील, प्रार केल्या, फटकाला जवाब, बॅटच्या प्रॉपर रडार मध्ये सुपर सेबी उपर डुपर ठोकलाय केतन पाटीलला षटकार. षटकाराला फलंदाज केतन पाटीलच्या बॅटमधून 6 धाब्यानं संघ जाऊन पोहोचले. टोटल 13 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल, गोलंदाज वासुदेव अंगरे या गोलंदाजावरती आता आक्रमण केलं केतन पाटीलनं. आडव्या बॅटचा वापर केला, शेवटचा अंतिम बॉल निर्धाव पाहायला मिळतं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना निलजे संघ जाऊन पोहोचला 1 बाद 13 या आकड्यावरती. तर षटक दुसरा, बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अजय भगत आलाय.
पहिल्या षटकामध्ये वासुदेव अंग्रेनं खर्च केला 13, त्याच्यामध्ये एक विकेट देखील पाहिली विशाल पवारची. मैदानावरती फलंदाज नितेश पाटील आणि केतन पाटील ही जोडी सध्या खेळपट्टीवरती आहे. स्ट्राईकवरती फलंदाज नितेश पाटील, ज्या फलंदाजाला जीवनदान देखील या मॅच मध्ये शिवकर टीमनं दिला, तोच फलंदाज आणि त्याला देखील शांत ठेवण्याचा प्रयत्न सध्या गोलंदाजी करत असताना अजय भगतचा राहिला. पहिला बॉल निर्धाव आला, धावसंख्या स्थिर या फलकावरती संघ 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 4 षटकांची मॅच, 24 बॉल मध्ये एक चांगलं टार्गेट सेट करायचा, त्याच्यामुळे प्रत्येक बॉलवरती धाव ही खूप महत्वाची आहे. अशा स्थितीमध्ये डॉट चेंडू प्रेशर नक्कीच वाढवेल बॅटिंग करत असताना निलजे संघावरती. सेकंड बॉल गोलंदाज तयार अजय भगत. सुपर बॉलिंग बॅक टू द बॉलर. अफलास फॉलो थ्रू मध्ये चेंडूची अडवणी केली जाते. अगदी चाणक्यरित्या गोलंदाजी सध्या या मॅच मध्ये अजय भगतची पाहायला मिळतं. मागील सलग 2 बॉल निर्धाव फेकले, जिथे पूर्णपणे शांत ठेवला फलंदाज नितेश पाटीलला. सलामीचा खेळाडू आणि त्या खेळाडूला अगदी शांत ठेवला. इतकी ताकदवर गोलंदाजी सध्या या मॅच मध्ये आपण प्रणय 11 सहारा शिवकर टीमची पाहतोय. तिसरा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा अजय भगत समोर फलंदाज नितेश पाटील. सुपर बॉलिंग, काय गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती अगदी नियंत्रित गोलंदाजी सध्या या मॅच मध्ये अजय भगतची पाहायला मिळतं. मागील सलग 3 बॉल निर्धाव, जिथे पूर्णपणे शांत ठेवला फलंदाज नितेश पाटीलला. चेंडूचं लाईन मिरिट पाहून खेळ करावा लागेल फलंदाज नितेश पाटीलला. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार अजय भगत. ऑन साइडला खेळला लावून द कार्पेटचा फटका, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती सिंगल दाबेला प्राधान्य दिलं. 1च्या मदतीनं संघ पुढे सरकला. फलकावरती दाबा पाहिला तर 14 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना निलजे संघ जाऊन पोहोचला. काय गोलंदाजी, सुपर बॉलिंग. मागील 4 बॉल मध्ये फक्त एकच धाव खर्च केली गोलंदाज अजय भगतनं. सलग 3 बॉल निर्धाव, त्याच्यानंतर 4थ्या बॉलवरती सिंगल आली. स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईकवरती फलंदाज केतन पाटील, त्याच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला. आता त्या फलंदाजाला आक्रमण करावं लागेल. धावगतीला वेग द्यायचा असेल तर केतन पाटीलला विस्फोटक बाणा आजमावा लागेल मैदानावरती. प्रयत्न भरपूर चांगले, मात्र तेवढीच चांगली गोलंदाजी. सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धाबेसाठी नकार दिला, फक्त एकच धाबेनं समाधान मानला. 1च्या मदतीनं संघ पुढे सरकला. धावपुस्तकावरती धाबा पाहिला तर संघ जाऊन पोहोचला 15 या आकड्यावरती. पण या षटकाचा विचार केला तर मोठ्या पटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवला. इतकी चांगली गोलंदाजी, अगदी सुरळीत गोलंदाजी सध्या अजय भगतची या मॅच मध्ये पाहतोय. शेवटचा अंतिम बॉलासमोर नितेश पाटील सलामीचा खेळाडू, सध्या तरी तो शांत राहिला, मात्र आता इथून पुढे धाड सोडावी लागेल. प्रहार करण्याचा प्रयत्न, लाईन पाहावी लागेल. लेग स्टंपच्या बाहेर बॉल. पंचांचा इशारा की इट इज अ वाईट. अवंत धावे जोडली जाताना अवंत धावेनं संघ 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. शेवटचा अंतिम बॉल आहे. गोलंदाज अजय भगत. चांगली गोलंदाजी सध्या शिवकर टीमसाठी आपण अजय भगतची पाहतोय. समोर नितेश पाटील, हा फलंदाज वैयक्तिक 5 बॉल फेस केल्यानं अवघ्या 2 धाब्यांचं योगदान नितेश पाटीलचं राहिल्या. हलक्यातून ड्राईव्ह केला, ऑफसाईडला क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफ मध्ये सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न आणि इथे 2 धावा या बॉलवरती कंप्लीट केल्या जातात. प्रत्येक धाव खूप महत्वाची आणि ती जोडण्याचा प्रयत्न सध्या बॅटिंग करत असताना निलजे संघ करतो. शेवटच्या अंतिम बॉलवरती धाबाला 2 अशा रीतीनं 2 षटकांचं खेळ समाप्त झालं आणि संघाची टोटल धावसंख्या पाहिली तर संघ 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचला.
तर षटक तिसरा बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय संदीप पाटील हा तिसरा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती समोर केतन प्रार करावा लागेल त्याच दिशेला फटका एक्झिक्यूट केला फटका फसला क्षेत्ररक्षक आहेत पकडल्याचे संपला केतन पाटीलचा केला दुसरा धक्का बॅटिंग करत असताना सायरा 11 जर्मन निर्जय टीमला केतन पाटील मैदानातून बाहेर दोन विकेट मैदानातून बाहेर झाल्यात आता नवीन फलंदाज दिशांत पाटील हा फलंदाज मैदानावरती दाखल झाला धाब्यासाठी सध्या संघर्ष करतो मॅच मध्ये बॅटिंग करत असताना निर्जय संघ चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर वासुदेव अंग्रेना खर्च केला 13 आणि त्याच्यानंतर अजय भगतचा दुसरा षटक भरपूर चांगलं राहिलं जिथे धावगतीवरती पूर्णपणे डिस्ब्रेक लावला अवघ्या 5 धाब्यांचा तो षटक पाहिला अजय भगतचा आणि त्याच्यानंतर संदीप पाटील हा गोलंदाज झाला पहिल्याच बॉलवरती सुयश त्या गोलंदाजाला मिळालाय नवीन फलंदाज दिशांक पाटील मैदानावरती टार्गेटचा प्रयत्न झाला तोपर्यंत सिंगल धाब्याला प्राधान्य दिला प्रत्येक धाब्यासाठी सध्या संघर्ष मॅच मध्ये करतो बॅटिंग करत असताना निर्जय एकच्या मदतीने संघ पुढे सरकला पलकावरती धाबा पाहिला तर 19 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला हवाई रॅकेटचा वापर करावा लागेल आक्रमण मॅच मध्ये नितेश पाटीलला करावा लागेल कारण की सलामीचा खेळाडू सध्या तरी अगदी शांत केला पण त्याचा पाहिला मात्र मागे काय घडलं हे विसरावा लागेल आणि इथून पुढे काय करायचं हे मनामध्ये ठेचावा लागेल नितेश पाटीलला पुढचा बॉल प्रार केला फटका चांगला चेंडू चालला डीप एक्स्ट्रा कव्हरला लॉक केला 6 धाब्यांसाठी नितेश पाटीलच्या बॅट मधून येतोय हा पहिला षटकार बॅटिंग करत असताना निर्जय टीम साठी षटकाराला 6च्या मदतीने संघ पुढे सरकला धाव पुस्तकावरती धावा पाहिल्या तर 25 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला पुढचा बॉल गोलंदाज संदीप पाटील चौथा बॉल संदीप पाटील हा देखील चांगला फटका क्षेत्ररक्षक आहेत पकडल्या झेल संपला फलंदाज नितेश पाटीलचा खेळ धक्का लागले तिसरा सायरा 11 जर्मन निर्जय टीमला फलंदाज बाद तीन विकेट मैदानातून बाहेर झाल्यात संघाची धावसंख्या पाहिली तर 25 या आकड्यावरती सध्या निर्जय संघ षटक तिसरं मार्गस्थ गोलंदाज संदीप पाटील 4 बॉल मध्ये 7 खर्च केल्या आणि 2 विकेट सध्या संदीप पाटीलच्या नावावरती भरपूर चांगली गोलंदाजी अजूनही या षटकाचा विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ बाकी नवीन फलंदाज मैदानावरती 5व्या क्रमांकासाठी सचिन पाटील हा फलंदाज मैदानावरती इन झाला शांत क्रिकेट सध्या आपण मैदानावरती पाहतोय तेवढी चांगली गोलंदाजी सध्या शिवकर टीमची या मॅच मध्ये पुढचा बॉल संदीप पाटील हा प्रॅकर बॉल सुपर बॉलिंग समरिन डिलिव्हरी फलंदाजाला अगदी शांत ठेवले या बॉल वरती आणि हा देखील निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर 25 शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असले या षटकामध्ये अंतिम बॉल गोलंदाज संदीप पाटील समोर सचिन प्रहार केला फटका बॅटच्या रडार मध्ये
ऑन साईडला हा तडाखा दिला, मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा करत होता. बॅटिंग करत असताना निलजा संघानं तो मोठा फटका आला. फलंदाज सचिन पाटीलच्या बॅटमधून हा षटकार. ती सध्या सायरा 11 जनमन निलजे. चला पुढचा सामना असेल. टॉससाठी मी विनंती करेन वागेश्वर हरिग्राम आणि त्याला फाईट करेल राधाकृष्ण तोंडरे. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉससाठी रिपोर्टिंग द्या. इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जाईल. त्याच्यामुळे वागेश्वर हरिग्राम टीमच्या संघनायक आणि विनंती करेन तोंडरे टीम संघनायक आपण टॉससाठी रिपोर्टिंग द्या. शेवटचं षटक या बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज मयूर घरत हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. शेवटचे 6 बॉल टार्गेट सेट हा ओव्हर मयूर घरतचा वापर मॅचमध्ये केलाय. सध्या प्रणय 11 सहारा शिवकर टीमला. समोर फलंदाज पाहिलं तर दिशांक पाटील हा फलंदाज ऑफ साईडला खेळला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफमध्ये. अवघ्या सिंगल दाबेला प्राधान्य दिलं. एकच्या मदतीनं संघ पुढे सरकला. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम सध्या फलंदाज दिशांक पाटीलनं केलं आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आता सचिन पाटील. तर आदरणीय शरदजी कांबळे शिवकर यांना मी विनंती करेल की आपण यावं अतिथी मंचावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुपर बॉल, काय गोलंदाजी. फलंदाज बाद हा धक्का लागला. चौथा बॅटिंग करत असताना निलजे टीमला. तर नेक्स्ट मॅच वागेश्वर हरिग्राम आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ राधाकृष्ण तोंडरे. दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित आपण संपर्क साधा नाणेफेकीसाठी. उशीर करू नका. इनिंग ब्रेक नंतर टॉस अनिवार्य आहे. त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉस करण्यासाठी संपर्क साधायचा आहे. चार विकेट मैदानातून बाहेर झाल्यात. फलकावरती धाबा पाहिला तर 32-32 या आकड्यावरती सध्या निलजे संघ. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मयूर घरत चांगली गोलंदाजी करता. स्लॉगरच्या षटकामध्ये अगदी मागील 2 चेंडूचा खेळ पाहिला तर भरपूर चांगली गोलंदाजी. जिथे धावेसाठी आता संघर्ष करावा लागतो बॅटिंग करत असताना नक्कीच निलजे टीमला. समोर नवीन फलंदाज मैदानावरती संतोष पाटील 6व्या क्रमांकासाठी मैदानावरती इन झाला. प्रहार आक्रमण करावा लागेल. एक फायटिंग टोटल उभा राहायचं ना तर येणाऱ्या 4 बॉलमध्ये किमान 2 तरी मोठे फटके हवेत. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला उचलतील फेकतील तोपर्यंत उग्या सिंगल दाबेला प्राधान्य. पण शेवटचं षटक कसं फेकावं याचं प्रात्यक्षिक उदाहरण देत असताना सध्या या मॅचमध्ये मयूर घरत मागील 3 बॉलमध्ये अवघ्या 2 धाबा त्याच्यामध्ये 1 विकेट. मोठे फटके हे सध्या मारू देत नाही. या मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवलाय गोलंदाज मयूर घरतनं. समोर दिशांक पाटील हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवर द्या. 4थ्या क्रमांकासाठी मैदानावरती दाखल झाला. आता आक्रमण देखील करावं लागेल. तोच प्रयत्न. फटका भरपूर चांगला चेंडू चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. 6 धाबेसाठी षटकार. तर हरिग्राम टीमचे कॅप्टन आलेत. तोंडरे टीमच्या संघनायकाला मी विनंती करेल आपण लगेच संपर्क साधा टॉस करण्यासाठी. उशीर करू नका. पहा इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. हरिग्राम संघाचे संघनायक आलेत. तोंडरे संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधा. 39-39 या आकड्यावरती सध्या निलजे संघ. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज मयूर घरत पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. पॅटर्न चेंडूचं संपर्क व्यवस्थित झाला नाही. लेग पायस मध्ये सिंगल धाव जोडली जाईल. 1च्या मदतीनं संघ 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. आता शेवटचा अंतिम बॉल टार्गेट सेट हा बॉल. या बॉलवरती किती धावा येतील आणि किती धाब्यांचं टार्गेट या पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना सायरा 11 जय हनुमान निलजे टीमच्या माध्यमातून सेट केलं जाईल.
शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज तयार मयूर. इथे लाईन पाहिली जाईल. लेग स्टंपच्या बाहेर बॉल. पंचांचा इशारा वाईट. 1+1 टोटल 2 धाबा ऍड केल्या जातील. 2च्या मदतीनं संघ 42 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. समोर फलंदाज आता पुन्हा एकदा दिशांक पाटील हा फलंदाज सध्या स्ट्राईक वरती. पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. एका साईडला वागेश्वर हरिग्राम आणि त्या संघासमोर फाईट करेल राधाकृष्ण तोंडरे, सुनीत पाटील उर्फ बाबल्या याचा संघ. शेवटचा अंतिम बॉल आहे गोलंदाज मयूर गरत. हा प्रकार होता फटका चांगला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. सिंगल कंप्लीट. दुसरे धावेसाठी प्रयत्न केला. थ्रो अचूक राहिली. बॅकअप येईल तोपर्यंत या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्या आणि अशा रीतीनं पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना सायरा 11 जर्मन निल्झर टीमनं तब्बल धावा जमा केला 44 आणि सेकंड सत्रामध्ये 45 धाब्यांचा लक्ष्य प्रणय 11 सहारा शिवकर टीम समोर. हा लक्ष्य कशा रीतीनं पार केला जाईल या एका आवाजामध्ये करूया फेरबदल. आवाज ऐकायला मी आमचे लवेश जिदिगे यांचा. चला आपण टॉस करतोय. राधाकृष्ण तोंडरे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ वागेश्वर हरिग्राम या 2 टीम दरम्यान नाणेफेक केली जाईल. सुमित पाटील यायचे. हरिग्राम टीम कॅप्टन आपण देखील या. आदरणीय शशिकांतजी खुटले सरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करत आहोत. सुपर 6 मधील हा शेवटचा सामना राहील. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया. टॉस केला जाईल. हेड इज अ कॉल अँड टेल इट इज. आपला टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? तर टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय तोंडरे या संघाने. म्हणजेच फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय ते म्हणजे वागेश्वर हरिग्राम या संघाला. न्यूज फ्रॉम द सेंटर. राधाकृष्ण तोंडरे विन द टॉस अँड डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. चोवीस चेंडू आणि 45 धावसंख्येची आवश्यकता आहे. शिवकर विरुद्ध निळजे असा आपल्याला प्रेक्षणीय सामना पाहायला मिळतो. दोन्ही संघनायकांना आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक शुभेच्छा असतील. बॉल बॉय आपण खेळाडू कक्षाकडे चेंडू सुपूर्द करायचे. आमदार चषक ग्रामस्थ मंडळ चषकाची दमदार स्पर्धा पाहायला मिळते. अखेरच्या टप्प्यातील काही लढतींचा आगाज आहे आणि त्यातील लढत पाहायला मिळते. 24 चेंडूमध्ये बनवायच्यात 45. ऑफिशियल अंपायर टीम सेवे खातीर रुजू असताना कांचनजी पालकर सर केवाळे यांचे दमदार स्कोरिंगची भूमिका या संबंध स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 5 रात्रींचा कालखंड आहे. उपसरपंचाचा भार काही दिवसांमध्ये तोही संपुष्टामध्ये पाहायला मिळेल आणि त्यानंतर अगदी पाहिलं तर ग्रामपंचायत निवडणुकींचा कालखंड सुद्धा येणाऱ्या काही महिन्यांमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. नुकताच पनवेल महानगरपालिका, त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषदांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या आणि आता वेध लागतील ती ग्रामपंचायत. कदाचित 6 महिन्यांसाठी तेही स्थगित पाहायला मिळतं. गावोगावी तोही डंका पाहायला मिळेल आणि अनेक स्पर्धेचा आगाज अजूनपर्यंत काहीसं शिल्लक आहे. एप्रिल पर्यंत मे पर्यंत स्पर्धेचा सातत्याने आवाज या पनवेल
कल्याण डोंबिवली ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये सातत्यानं होताना पाहायला मिळतो आणि त्यातील दमदार आमदार चषकाची स्पर्धा आहे आणि त्यातील लढत आहे शिवकर विरुद्ध निळजे. चला फास्ट कळायचे. अनेक नामांकित स्पर्धा येऊ घातल्यात ज्यामध्ये जय गावदेवी प्रसन्न बोरदूर आयोजित एक दमदार स्पर्धा बोरदूरमध्ये पाहायला मिळेल. स्नेहा पाटील माजी सरपंच बोरदूर यांच्या माध्यमातून नाईट स्पर्धेचा आगाज आहे. नितेश शेठ पाटील बालदेव इंदर प्राइजेस यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहिली, त्यांचं मनपूर्वक आभार. चला खेळ तात्काळ आपण सुरू करायचंय. पहिली सलामी जोडी प्रणय मात्रेच्या साथीनं सूरज पाटील, एक विख्यात जोडी आहे. प्रणय 11 सहारा शिवकर कडून ही पहिली सलामी जोडी. पहिला धुरंधर गोलंदाज नितेश पाटील. हो गुड बॉलिंग अटॅकिंग गोलंदाजी. पिवनचं पहिलं षटक निळजे या संघाचं नेहमीच घातक राहिले, ज्यामध्ये नितेश पाटीलनं वरचढ ठरणारी गोलंदाजी साकार केली आहे. पहिला चेंडू हा डॉट राहिलाय, तोही अगदी प्रणय मात्रेसाठी हा चेंडू सफर होताना पाहिला. चेंडू क्रमांक 2 नेक्स्ट बॉल. प्रार होते फटका काहीसा फसलाय. पाठपुरीचा झेल घेण्याची नामी संधी आहे, परंतु संधी गमावली आहे आणि त्वरित जलद गतीने या 2 धावा प्राप्त होत असताना अगदी 45 धावसंख्येचं टार्गेट मोहोमध्ये स्पर्धा जारी आहे. तिथे आमचे वैभव ऑफिसर पक्ष प्रतोद त्या ठिकाणी दाखल आहेत. 2 मॅचेस त्यांचे पेंडिंग आहेत, इथे 4 आहेत. तरी सुद्धा प्रेक्षकांची तोबा गर्दी आहे. गोलंदाज नितेश पाटील चेंडू क्रमांक 3. ओहो रोखले. अगदी धारदार गोलंदाजीच्या जोरावरती पिवनचं पहिलं षटक काहीसं गाजलंय. 3 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा या गोलंदाजानं खर्च केल्यात. अगदी वाकडने जो कामगिरी करणारा हा अष्टपैलू गुणवान काढो राईट ओव्हर द विकेटनं अगदी भेदकता. चेंडू पडल्यानंतर अगदी बाहेर निघलाय. अगदी अटॅकिंग गोलंदाजी या गोलंदाजाकडून साकार केली जाते. आलेला हा डॉट बॉल नितेश पाटीलसाठी टीम निळजे संघासाठी फलदायक ठरेल. लेट कट स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न अति लेट होतोय, याचीच भुगतान पहिला गडी गारत पहिला करारा दे धक्का प्रणय 11 सहारा शिवकरला आणि ते काढू बाद होतोय. सरसेनापती एक दमदार खेळाची व्याप्ती साकार करणारा, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो असा प्रणय म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला करारा दे धक्का शिवकरला. चौथ्याच बॉलवरती नितेश पाटील सारखा हा गोलंदाज दमदार कार्य साकार करतो, जिथे पहिला चेंडू डॉट, त्यात नंतर दुहेरी धाव, पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडू आणि डॉट बॉलची समाप्ती पाहिली आणि आता मात्र विकेटचं राहिले बदन. गारेगार थंडी, गुलाबी थंडीमध्ये गरमागरमी पाहायला मिळेल का, जिथे टार्गेटचा विचार केला. 45 धावसंख्येची आवश्यकता आहे. दत्तानंद पाटील विकेट हॅट्रिक साठी 1100 रुपयाचं कॅश प्राइज. याही रात्रीमध्ये ATM खुळे निळजे संघाचे जे मान्यवर आले असतील त्यांना विनंती आहे, अगदी थेट मैदानामध्ये सामना न पाहता आपण रॉयल मंचकावरती आयोजकांच्या माध्यमातून आमदार चषकामध्ये दत्ता पाटील आपलं मनपूर्वक स्वागत. बाबूरावजी पाटील, खरं तर निळजे संघाचं आणि निळजे गावाचं वैशिष्ट्य पाहिलं तर कलाकडा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये या गावाची आपण भरीव कामगिरी पाहतो. ग्रामीणचा वर्ल्ड कप निळजेमध्ये होतो. मकर संक्रांत चषकाची अनेक वर्ष आपण क्रेज पाहतो. ज्या नामांकित स्पर्धा अखंड रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये पाहतो, स्वर्गीय रतनभाऊ आत्मोदी चषक, त्यानंतर मकर संक्रांत चषक, त्यानंतर खाडी चषक, अशा नामांकित स्पर्धेमध्ये निश्चितच याच गावचा हा संघ या स्पर्धेमध्ये खेळतो. निळजे प्रहार केलाय, ऑफ ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दाखल आहेत.
एक जा मिळते. मोठ्या फटक्यांपासून काहीस वंचित ठेवलंय आणि आलेला आपण सातत्यानं डॉट बॉल आणि त्यानंतर ही सिंगल रन्स धावसंख्या पुढे मार्गस्थ होते. एकूण धावा धाव पडल्यावरती 6 चेंडूंच्या खेळीनंतर 1 गडी बाद 3. 18 चेंडू 42 धावसंख्येचं समीकरण आहे. ज्या पद्धतीनं ग्रेट स्टार्ट पाहिला गोलंदाजीकडून, खेळाचा पहिला अंक पाहिला तर वासुदेव अंगरेनं धावा दिल्या 13, अजय भगतनं एकूण धावा दिल्या 5, संदीप पाटीलनं 13 आणि मयूर गेरतनं अंतिम ओव्हरमध्ये 13 धावा खर्च केल्या. ज्याच्या जोरावरती निळजेनं अगदी धावसंख्या बनवली होती 44-45 धावसंख्येचं टार्गेट या समोरील संघापुढे उभं आहे. यापुढील गोलंदाज सायरा जनवान निळजे संघाकडून करण पाटीलचा आता वापर झालाय. हे षटक तितकंच इम्पॉर्टंट आहे. या षटकादरम्यान फलंदाजी करणाऱ्या टीमला धावसंख्या चांगल्या पद्धतीने बनवावी लागेल. पहिला खेळाडू बाद झाला प्रणय माद्रे. 4 चेंडूमध्ये 2 धावसंख्येचं योगदान प्रणय माद्रेच्या माध्यमातून राहिले. करण पाटील पहिला बॉल अटॅकिंग गोलंदाजी इथे सबर पाहायला मिळते. पहिलाच बॉल डॉट बॉल. करण पाटील सुद्धा नितेश पाटीलच्या पावलावरती पाऊल टाकत गोलंदाजीची आखणी करतो. अक्षयजी पाटील, जयवंत पालकर, स्वतंत्र पालकर या मॅचचा पूर्णपणे आनंद घेत आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. अडलसिप जबरदस्त हा फटका खेळलाय जिथे सीमा पल्ल्याड हा षटकार. आक्रमक शैलीचा हा फटका करण पाटील विरोधात अगदी गुडघ्यांचा वापर करत हा फटका खेळला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये ही फलंदाजाची चपराक पाहिली आणि या फटक्यानं काहीसं नवचैतन्य संचारेल त्या दर्जाचा हा फटका फलंदाज मयूर गरजच्या पाठमधून आपण येताना पाहिला. आणि जसा मोठा फटका आला त्यात नंतर चर्चेला उधाण आले. चर्चा साधली जाते, टीम मीटिंग घेतली जाते. टीम मीटिंग घेणं भाग पाडले या फटक्यानं. इतकी ताकदवर शैलीचा फटका या फलंदाजानं खेळलाय आणि आता धावा पुढे मार्गस्थ होत असताना 9 धावसंख्येवरती या संघाची दरमजल पाहायला मिळते. करण पाटीलचा चेंडू क्रमांक 3. तिसरा चेंडू आक्रमकतेने खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात, दमदार झेल पाहायला मिळतो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नितेश पाटील दाखल होता आणि नितेशनं दक्ष पद्धतीनं हा झेल पकडलाय. राईट मोड विकेटनं मारा राहिला. पुन्हा एकदा गुडघ्यांचा वापर करत फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये नितेश पाटील दाखल होता आणि त्याने पकडलेला हा दमदार झेल मयूर गिरत तंबूच्या दिशेनं परत. अगदी एक षटकार ज्याच्या बाटमधून पाहिला. 5 चेंडूमध्ये 7 धावसंख्येचं योगदान त्याच्या माध्यमातून पाहिलं. नेरेपाडा संघाचा जो प्रेक्षक आहे या परिभागामध्ये जेवढ्या स्पर्धा होतात तेवढ्या स्पर्धेमध्ये त्याची आवर्जून हजेरी असते. कधी कधी तो डान्स सुद्धा खूप चांगला करतो, परंतु डीजे शांत आहे, त्याचा डान्स होणार नाहीये. 9 धावा धाव पुस्तकावर 2 गडी बाद 45 धाव संख्येचं टार्गेट तोडीत काढायचे. चला स्पीडली खेळा, अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका. प्रत्येक संघाच्या संघनायकाला ही कळकळीची विनंती आहे. अजून खूप सारे लढती आपल्याला कव्हर करायच्या आहेत. यामध्ये आपल्या सहकार्याची खूप गरज आहे. एकेरी धावसंख्येमध्ये सध्या घडीला धावसंख्या डगमळली जाते. 9 धावा धाव पडल्यावरती आहेत. करण पाटील नामक गोलंदाज षटकार पडल्यानंतर या गोलंदाजानं वापसी दाखवली आहे. इतकी ताकदवर गोलंदाजी पाहायला मिळते निळजे संघाची शिवकर संघाविरुद्ध. आता शिवकर संघाला चांगले फटके खेळावे लागतील. प्रहार केला, काउंटर अटॅक, अटॅकिंग म्हणा, रोखोक म्हणा, मुंहतोड जबाब देणारी फटकेबाजी. प्रणय 11 सहारा शिवकर संघाचा हा फलंदाज धावसंख्येचा हाकार माजवतोय. नाव आहे अजय. नावामध्ये जय हा शब्द दडलाय आणि भगतनं चांगला फटका खेळलाय. एका क्षणी त्याने आक्रमण चढवले. 15 धावसंख्येवरती दरमजल पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट करण पाटीलचा, त्यानंतर षटकार
त्यानंतर विकेट राहिले बदन आणि आता आलेला हा षटकार काहीसा फलदायक ठरला जाईल. आक्रमक शैलीचे फटके खेळले जात आहेत. आकर्षक स्पर्धेचा आपल्याला आगास पाहायला मिळतो. संपूर्ण टीमची प्रचंड मेहनत आणि या मेहनतीतून आमदार चषकाची दमदार मैफिल आपण पाहू शकता. एखादी स्पर्धा साकार करणं हे खूप कठीण आहे. 1 ते 2 महिन्यांच्या अगोदरपासून पूर्णपणे उपाययोजना आखल्या जात आहेत, तेव्हा कुठे एखादी स्पर्धा ही साकार होते. यामध्ये संपूर्ण ग्रामस्थांचा सहभाग लाभल्यानंतर ही स्पर्धा सक्सेसफुल होते. याचं उत्तम उदाहरण आमदार चषक ग्रामस्थ मंडळ चषक वाकडी 2026 हे दमदार पर्व. हो, आक्रमक शैलीचा चेंडू सफर केलाय. यष्टाच्या मागे चांगलं यष्टीरक्षण. निळजे संघाचा संतोष पाटील अलीकडच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने विकेट किपिंग ज्याने साकार केले होते, ज्याच्या जोरावरती प्रतिस्पर्धी संघाला पूर्णपणे निस्तानाभूत केले होतं, याही लढतीमध्ये क्लोज किपिंग त्याची पाहायला मिळते. असं संतोष पाटील आपलं काम तमाम करतोय. यष्टांच्या मागे अर्षावाणी त्याचा मोहरा खूप चांगल्या पद्धतीने उमटवलाय आणि आता करण पाटील पुन्हा एकदा आग ओकेल का? प्रहार केलाय, हेलिकॉप्टर लँडिंग करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात, सीमा पल्ल्यात अजून एक भ्याड हल्ला, फलंदाज आक्रमक होतोय, रन आउट ऑफ द पार, इट्स अ बिग हिट. षटकार शंकरनाथ. आक्रमक शैलीचे फटके. कोण म्हणते गुलाबी थंडीमध्ये धावा बनत नाहीयेत, इथे बनतायत. चांगली धावसंख्या बनतीये आणि या अशा फटक्यानं मंत्रमुग्ध केले जातं. गोलंदाज तयार करण पाटील ज्यांना अगदी धावसंख्या बनवली, खर्ची केली अगदी 18, 2 षटकांचं मिलन केलं तर एकूण धावसंख्या धावपटलावरती 21 पाहायला मिळते. 45 धावसंख्येचं टार्गेट आहे. गुलाबी थंडीमध्ये प्रेक्षकांसमोर चर्चा साधतायत की बाबांनो, ही स्पर्धा तुम्हाला आवडली ना? प्रेक्षक सांगतायत नक्कीच महागुरु, आम्हाला स्पर्धा आवडली, तुमचं निवेदन आम्हाला आवडलंय. आणि सध्या घडीला महागुरु प्रेक्षकांसमोर चर्चा साधतायत. महागुरूंचं आपण जो प्रचार दौरा पाहिला, ताईला सागा कमल, आईला सागा कमल, आणि जेव्हा एखाद्या प्रचारामध्ये स्वतःला झोकून देतात तो उमेदवार विजयी होतो, हे आम्ही पाहिले. आणि फोन केल्यानंतर आवाजही तोच होता, कोण म्हणते येणार नाही, आल्याशिवाय राहणार नाही, हा आवाज होता महागुरूंचा. आणि गणपती बाप्पा मोरया या एका डायलॉगनं अखंड महाराष्ट्रामध्ये ज्यांना प्रकाशझोतामध्ये आणलं, असे महागुरूंच्या तालमीमध्ये अनेक समालोचक घडले गेले. काहीशी ते चर्चा साधतायत. परती पावले घराकडे. समीकरण अजूनपर्यंत मोठं आहे. 45 धावसंख्येचं टार्गेट हे तोडायचंय. 21 धावसंख्येवरती 2 गडी बाद. करंट रन रेट 10.50 पाहायला मिळतो. 12 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावसंख्येची आवश्यकता आहे. सामन्याचं पारडं सध्या घडीला समतोल स्थितीमध्ये पाहायला मिळतं. आणि आलेला पुढील गोलंदाज केतन पाटील, टीम निळजे संघाचा धुरंधर. ओहो, या गोलंदाजा विरोधात अटके पार फटके खेळण्याच्या इराद्यामध्ये फलंदाजी प्रणय 11 सहारा शिवकर संघाची पाहायला मिळते, ज्यामध्ये प्रणय मात्रे, मयूर गरत परत गेल्यानंतर सूरज पाटील आणि अजय भगतला मोर्चे बांधणी करायची आहे. केतन पाटीलच्या पहिल्याच बॉलवरती एक सिंगल रन्स इथे प्राप्त होते. काहीच शांत क्रिकेट आहे, परंतु तिसऱ्या षटकागणिक फलंदाजी ही आक्रमक झाली तर पुन्हा एकदा गरमागरमीचं क्रिकेट सगळ्यांना पाहायला मिळेल. प्रहार करण्याचा प्रयत्न लांब कार्पेट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. दुसरीचा प्रयत्न नकार आहे, नकार राहिलाय, कारण काहीसा धोका होता. स्ट्रायकर फलंदाजांनी पाहिलं, हेरलं आणि त्यानंतर नॉन स्ट्रायकर फलंदाजाला नकार दिले. आणि आता संत गतीने धावा पुढे मार्गस्थ होत असताना प्रणय 11 सहारा शिवकर संघ जाऊन पोहोचतोय 23च्या गटामध्ये. समीकरण अगदी 10 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावसंख्येची आवश्यकता आहे. 10 चेंडू 22. समीकरण पाहिलं तर मागडे नाहीये. समीकरण पाहिलं तर उत्तम दर्जाच्या गोलंदाजीच्या जोरावरती
आपल्या बाजूने सामना खेचण्याचे प्रयत्न निळजे संघाचे जारी आहेत, परंतु अंतिम चरणापर्यंत शिवकर संघाची फलंदाजी ही धाकड आहे. फलंदाजीचा रणगाडा असलेली टीम म्हणजेच शिवकर अंतिम चरणापर्यंत हाही संघ सामना सोडत नाहीये. आणि निळजे संघाचा विचार केला तर मातब्बर गोलंदाजांचा बळ आहे. गोलंदाजीचा तोफखाना नितेश पाटील, करण पाटील, केतन पाटील आणि यापुढील गोलंदाज जर पाहिला तर मनाल पाटीलनं मंत्रमुग्ध केले. बेमिसाल गोलंदाजीच्या जोरावरती मनाल पाटीलनं आक्रमकता सिद्ध केली आहे. आणि यापुढील षटकादरम्यान धावा किती राहतील याकडे सुद्धा निळजेवासियांचं लक्ष आहे. अजूनपर्यंत क्रिकेट रसिक वर्ग या लढतीला आई एकवेळा इव्हेंटच्या माध्यमातून एन्जॉय करतो त्यांचं मनपूर्वक स्वागत. 9 चेंडू 20 धावसंख्येची आवश्यकता. लांब लचक रणप केतन पाटील बॉलिंग ट्रॅक वरती चेंडू क्रमांक 4 खेळपट्टीच्या मधोमध हा चेंडू आदळलाय. ज्या पद्धतीने लोखंडी कडे चावाल दात तर तुटतीलच आणि शॉर्ट ऑफ लाईनचे चेंडू फेकाल तर षटकार हे बसतीलच. त्या दर्जाची फटकेबाजी रोखठोक बाणा केतन पाटील विरोधात आक्रमकता सिद्ध केली जाते आणि हा सिद्धांत पाहिला तर काहीसा उपयुक्त ठरतोय. आणि आता समीकरण पाहायला मिळेल 8 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 14 धावसंख्येची. आणि सध्या घडीला धावसंख्या पाहिली तर प्रणय 11 सहारा शिवकर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गडी बाद 31. सामना काहीसा खुळा होतोय. निळजे संघाने पहिल्या ओव्हरमध्ये आपल्या बाजूनं मजबूत पकड मजबूत केली होती आणि त्यात नंतर करण पाटील वरती 18 धावसंख्येची लयलूट झाल्यानंतर केतननं काहीसं सावरलं. पहिल्या 3 चेंडूमध्ये अगदी 4 धावा त्यानं खर्च केल्या, परंतु 4थ्या चेंडूवरती आलेला शॉर्ट बॉल त्याच्यावरती आलेला षटकार या सामन्याचं प्रतिबिंब ठरवतोय. परंतु गुलाबी थंडीमध्ये याही धावा काहीशा कठीण होताना पाहिल्यात, परंतु ती कठीणाई निर्माण करायची असेल तर यापुढील 2 चेंडू चांगल्या पद्धतीनं सफर करावे लागतील केतन पाटीलला. त्याच्यामध्ये क्षमता आहे, त्याच्यामध्ये कुवत आहे, त्याच्यामध्ये पोटेन्शियल ठासून भरले. अशी रोखठोक गोलंदाजी आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून या गोलंदाजाला इथे सफर करायची. चेंडू क्रमांक 5 केतन पाटील या गोलंदाजाकडून अशा आकांक्षा असाव्यात निळजे संघाच्या प्रेक्षकांना. समोर असलेला खेळाडू पाहिला तर सूरज पाटील उगवत्या सूर्याला लाजवेल असं कार्य या संबंध स्पर्धेमध्ये सूरजच्या माध्यमातून पाहिले. 5वा बॉल घातक बॉल. सेकंड स्लिप मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 1 धाव लेग बाईच्या स्वरूपामध्ये इथे प्राप्त केली जाते. आणि आता समीकरण 7 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची आवश्यकता. या लढतीमध्ये सत्ता कोण राखेल? रायगड जिल्ह्यातील शिवकर की ठाणे जिल्ह्यातील निळजे? क्रिकेट रसिकांसाठी एक चांगली मेजवानी पाहायला मिळते. सत्ता राखण्यासाठी 2 संघ सर्वतोपरी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. समीकरण 7 चेंडू 13 धावसंख्येची आवश्यकता आहे. पण 11 सहारा शिवकरला. गोलंदाज सज्ज होतोय. सायरा जयन्मान निळजे संघाचा केतन पाटील. अखेरचा बॉल घातक बॉल आहे, धोका आहे, धक्कादायक तंत्र अजमावलंय. रनआउटची शिकार पाहायला मिळते. आणि आता अंतिम चरणामध्ये समीकरण तुम्हाला पाहावयास मिळेल. अगदी 6 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची आवश्यकता. रातों के कातिल अक्षय पाटील. विवल पान मसाला दाणे दाणे में केसर का दम. दमखम पाहायला मिळते रात्रीच्या कालखंडामध्ये. त्याचाही डीजे तो सध्याच्या घडीला डीजे नेतिनियन्स कडून बालकडू घेतो, परंतु ती रात्री नव्हे सायंकाळी यायला हवं. 6 चेंडू 13चं समीकरण. डीजे वलन हा त्यांचा डायलॉग आहे. 6-13चं समीकरण डीजे वलन. रातों के कातिल. चला अक्षय पाटील, चला फास्ट कळायचे. 6 चेंडू 13. गुलाबी थंडीमध्ये गरमागरमीचं क्रिकेट. रानमेवा इथे आखला जातो. आणि महागुरूंचा आवडता पदार्थ कोणता असेल तर तो गावठी शेंगा. मग पावट्याच्या नव्हे, गावठीच पाहिजेत हा त्यांचा हट्ट असतो आयोजकांकडे. आणि सध्या घडीला ते आराम फरमावत आहेत. 6 चेंडू 13. थोडी घाई करायची आहे. आज तर 15 किलोची मागणी होती नानाशेठ पाटील यांच्याकडे महागुरूंची, आणि नानाशेठ पाटील यांनी ती मान्य सुद्धा केली. 6-13 रंजक स्थितीमध्ये सध्या घडीला हा सामना पोहोचलाय. आलेला पुढील गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आता गणित चेंज केलंय निळजेनं.
अलीकडे मनाला पाहिलं आणि आता विनीत पाटीलचं गणित निलजी संघासाठी उपयुक्त राखेल का की शिवकर संघ शिकस्त राखेल, या लढतीमध्ये कोणता संघ पुढे मार्गस्थ होईल आणि अश्वमेधाप्रमाणे अजिंक्यपद जिंकण्याच्या शर्यतीमध्ये कोणता संघ पुढे जाईल याकडे तमाम क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष आहे. 6-13चं समीकरण. 6 चेंडू 13, पहिला चेंडू इम्पॉर्टंट व्हाईट बॉल, धोकादायक हा चेंडू इथे सफर केला जातो. व्हाईट बॉलची समाप्ती पाहायला मिळते आणि या दबाव तंत्रामध्ये चांगली गोलंदाजी विनीत पाटीलला साकार करायची आहे. ज्या पद्धतीने निळजे संघानं काहीसा धाडसी निर्णय घेतलाय, मनालचं षटक पाहिलं तर अलीकडच्या काही लढतीमध्ये मनालनं दमदार कार्य साकार केलं होतं. विनीतकडे आता जबाबदारी आहे आणि जबाबदारीपूर्वक गोलंदाजी आता निळजे संघाच्या विनीत पाटीलला शिवकर संघाविरोधात इथे आखावी लागेल. जबाबदारी आपल्या खांद्यावरती आल्यानंतर ती न झटकता संघासाठी झटावं लागतं आणि ती भूमिका विनीत पाटील या लढतीमध्ये आखावी लागेल. ओहो, पाठोपाठ सळगचे 2 व्हाईट बॉल हे शिवकर संघासाठी काहीशे पोषक ठरले जातील, निलजे संघासाठी घातक आहेत आणि आता समीकरण पाहायला मिळेल 6 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. यष्टीरक्षकाकडून पूर्णपणे सल्ला मसलत केली जाते, खेळपट्टीच्या मधोमध चर्चा साधली जाते आणि चर्चेतून उत्तर काय असेल हे सुद्धा पाहायचे आणि समोर असलेला खेळाडू शिवकर संघाकडून पाहायला मिळतो तो अजय भगत, ज्याच्या बॅटमधून 2 षटकार लागलेत. साथीला आलेला खेळाडू वासुदेव आंग्रे, अगदी अस्त पैलू गुणवान खेळाडू, नॉन स्ट्राइक इनलाय आणि समोरील खेळाडू अजय, ज्याच्या बॅटमधून 2 उत्तुंग असे फटके पाहिले. यातून मात्र या ओव्हरमध्ये कशा पद्धतीने आपला घातक बाणा पेशकश करेल विनीत पाटील. कातील गोलंदाजी त्याला सफर करायची आहे, परंतु काकडे सरांचा इशारा येतोय, त्यांची कवायत पाहायला मिळते आणि पाठोपाठ सळगचे हे 3 व्हाईट बॉल. सामना अगदी विजयाच्या समीप होता, त्यानंतर हे 3 व्हाईट बॉल काहीशे धोकादायक ठरत आहे, परंतु अजूनपर्यंत सामना बॅलन्स आहे. 6 चेंडू 10 धावा, फास्ट बॉल टाकण्याच्या स्ट्रॅटर्जीनं हे व्हाईट बॉल पडत आहेत. ही काहीशी आपल्याला स्थिती पाहायला मिळते, परंतु स्लोअर बॉल हे घातक ठरत आहेत, हे आपण अनेक वेळा पाहिले. विकेट टेकर गोलंदाजी करण्याचा पूर्णपणे इरादा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता मात्र ध्येय धोरणं आखली जात आहेत. संतोष पाटील यांनी दिलेली सजेशन विनीत पाटीलला लगातार 3 व्हाईट बॉल पडल्यानंतर या गोलंदाजानं आता वापसी दाखवली आहे आणि आता समीकरण 5 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता आहे. 45 धावसंख्येचं टार्गेट तोडीत असताना अगदी काहीशी दमछाक पाहायला मिळते. अगदी झिकझाक पारी खेळल्यानंतर अजय भगतला आता शांत ठेवलंय. वासुदेव आंग्रेला आता इथे मोर्चे बांधणी करावी लागेल. आला रे आला वासुदेवाला. सकाळच्या पारी एक चांगली फटकेबाजी या पहाटेच्या सत्रामध्ये. या खेळाडूला कायशी जोरदार अपील पंचांनी उचलून धरली. पकबादा लेग बिफोरचा शिकार खेळाडू बाद. मोक्याच्या क्षणी पडलेली विकेट्स आंग्रे सारखा मातब्बर खेळाडू माघारी परतलाय आणि आता समीकरणामध्ये चेंजेस पाहायला मिळतील. 4-9चं समीकरण. लेन खूप सुखकर राहिली, ज्याच्या जोरावरती विकेटचं राहिले पतन आणि आता समीकरणामध्ये चेंजेस आहेत. 4 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता आहे. हरिग्रामकर आता येत आहेत. त्यांचा प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने आले आहेत. सर्वाधिक प्रेक्षक कोणत्या संघाचे असतील तर ते हरिग्रामचे आहेत. सबसे कातील अक्षय पाटील, आपले मनपूर्वक स्वागत. धावसंख्येचा डंका पाहिला 36 वरती धर्मजल पाहायला मिळते. 4 फलंदाजांचा खात्मा. समीकरण अंतिम चरणामध्ये 4 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता आहे. सुनीत पाटील तोंडरे यांनी दमदार लढत जिंकून दिली. धुव्वादार पारी पाहिली आपण. जे बालकडू आणि त्यानुसार त्याचा खेळ या स्पर्धेमध्ये बहरलाय. ऑस्ट्रेलियन बाण अनेक संघांनी या स्पर्धेमध्ये आजमावलाय. सारा शिवकर असेल, निळजे असेल, तोंडरे असेल, हरिग्रामने चांगलं काम केले, परंतु अंतिम टप्प्यामध्ये अजिंक्यपद कोण जिंकेल, आमदार चषकावरील सोनेरी अक्षरामध्ये नाव कोण करेल, हु इज अ लकी गाईज, कोणता असेल लकी संघनायक जो पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीला चुंबन घेईल.
चेंडू जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज विनीत पाटील. कातील कातील फटकेबाजी. विनीत पाटील विरोधात अटके पार, चेंडू सीमा पार. आमदार चषकातील दमदार शानदार षटकार. काय फटके खेळले जात आहेत. रोषणाई प्रस्तावित केली जाते. खूप वेळ आहे आपल्याकडे. सध्या घडीला पाहिलं तर घड्याळात वाजलेत 3:15. काहीच नाही, काहीच नाही. 3 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता. रोशन पाटील यांची कटी नजर आहे त्यांच्या मनगटी घड्याळाकडं. घड्याळात वाजलेत 12:30 नाही, 3:15. काहीच नाही. 3 चेंडू 3, 3 चेंडू 3 हे समीकरण सुद्धा रात्रीच्या सत्रामध्ये कठीण होताना पाहिले. आणि आता समीकरणामध्ये पुन्हा एकदा तब्दिली आणायची असेल, गोलंदाजीच्या माध्यमातून धारदार बाणा आखायचा असेल, फिल्डिंग चांगली रसावी लागेल, धाकड चेंडू आपल्या भात्यातून सफर करायचे आहेत, ब्रह्मास्त्रांचा वापर होईल का, तीक्ष्ण दादा गोलंदाजी आखली जाईल का, असे नाना विविध प्रश्न निळजे संघाच्या प्रेक्षकांमध्ये चर्चेला उदाहरण आले. घातक चेंडू सफर केलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. दुसरीचा प्रयत्न आहे. धोका 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 आहे, परंतु जजिंग चुकलंय. संतोष पाटील त्या ठिकाणी दाखवले होते. चांगली आपण थ्रो पाहिली, परंतु जजिंग कडनं काहीच कठीण झालं. आणि गॅदर कठीण झाल्यानंतर काय घडतं याची प्रचिती आपण पाहिली. आणि आता समीकरणामध्ये चेंजेस. 2 चेंडू जिंकण्यासाठी 1 धावसंख्येची आवश्यकता. हा 5वा चेंडू खूप काही सांगून जाईल. स्कोर कार्ड वरती मॅजिक आकडा पाहायला मिळतो. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. 4 फलंदाज बाद होत आहेत. 44 धावा धावपटलावरती लागतायत. परंतु इथे मॅजिक कामगिरी कोण करेल, या रात्रीमध्ये सुवर्ण कामगिरी कोण आखेल आणि या लढतीतून कोणता संघ जिंकेल. 2 चेंडू 1चं समीकरण. गोलंदाज सज्ज होत आहे. निलजेचा विनीतचं वेगळं गणित, परंतु इथे सामना जिंकतोय प्रणय 11 सहारा शिवकर या संघानं बाजी मारली आहे. आणि शिवकरकरांनी चितपट केलंय आणि त्यांचा जल्लोष पाहायला मिळतो. काय जल्लोष आहे, आगळा वेगळा जल्लोष या संघाच्या प्रेक्षकांच्या माध्यमातून. आणि ते बाजी मारली. चांगला खेळ राहिला निलजेचा. अगदी मैत्रीपूर्वक लढतीमध्ये हा सामना आणि या सामन्याचा निकाल आणि फक्त निकाल. इथे सामना जिंकला शिवकर्ण आणि या लढतीचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आकाश तुपे. सारा शिवकरचे प्रेक्षक खुश आहेत, अक्षरशः चुंबन घेत आहेत. जादू की जप्पी, इस टाइम किस, जादू की जप्पी. आणि सामना जिंकलाय सारा शिवकर्ण. चला तोंडरेवाले आता घाई करा. तोंडरे संघाच्या प्रेक्षकांचा आम्हाला कॉल येतो की बाबा तोंडरेची मॅच कधी आहे. अक्षरशः हैराण केलं आणि काही तर घरी गेले. परंतु तोंडरेकर घरी सुद्धा लाईव्हच्या माध्यमातून सामना पाहत आहेत. त्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करू. तर या लढती समानात